मल्हारी चॅनलचा सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. नंदुरबार जिल्हा परिषदेची नियोजन समितीची बैठक नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट के.सी. पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी बैठकीस नंदुरबार जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर हिना गावित, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सीमा वळवी, आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, आमदार शिरीष कुमार नाईक, आमदार राजेश पाडवी तसेच नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड, नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र, जिल्हा नियोजन अधिकारी चौधरी आदी यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट के.सी. पाडवी म्हणाले की बदलत्या काळाची गरज ओळखून युवकांना रोजगार देणारे अभ्यासक्रम औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून सुरू करावेत. तसेच नागरिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी युवकांना स्थानिक स्तरावर रोजगाराचे शिक्षण आणि प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम आणि प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. कुपोषणावर मात करण्यासाठी भगर प्रक्रिया उद्योग उपयोगात येऊ शकेल. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न करण्यात येतील. पेसा अंतर्गत ग्रामपंचायतींना जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून निधी वितरित करण्यात येणार असल्याने वार्षिक योजनेच्या निधीत वाढ करण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील. अधिक भाविक येणाऱ्या यात्रा आणि तीर्थस्थळाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा निर्माण करण्याला प्राधान्य देण्यात यावे. आवश्यक तेथेच व्यायामशाळा साहित्य देण्यात यावे. वीज प्रवाह खंडित होणे किंवा कमी दाबाने वीज पुरवठा होण्याचे प्रकार कमी करण्यासाठी आवश्यक कारवाई करण्यात यावी. नवापूर येथे 132 kV उपकेंद्र उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात यावा. ग्रामीण भागात जल पुनर्भरण आणि उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्यावर भर द्यावा, असे निर्देश ॲडव्होकेट के.सी. पाडवी यांनी दिले. बैठकीत मुलगी येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत व्यावसायिक व समुदाय प्रशिक्षण केंद्राची जागा, शेतकऱ्यांसाठी छोट्या सिंचन योजना राबविणे, वैद्यकीय महाविद्यालयास निधी उपलब्ध करून देणे आदी विषयांवर चर्चा. जिल्हा परिषदेने वेळेवर निधी खर्च करावा व विकास कामांना गती द्यावी, असेही ॲडव्होकेट के.सी. पाडवी यांनी सांगितले. तसेच राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट के.सी. पाडवी यांनी नियोजन समितीच्या बैठकीत सन 2021-22 या वर्षासाठी 350 कोटी 74 लक्ष रुपयांचा आराखड्यास मान्यता देण्यात आली. हा आराखडा मान्यतेसाठी राज्यस्तरीय समितीकडे पाठवण्यात येणार असल्याचे ॲडव्होकेट के.सी. पाडवी यांनी सांगितले. सन 2021-22 करिता सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 69 कोटी 57 लक्ष, तसेच आदिवासी उपाययोजनेअंतर्गत 269 कोटी 6 लक्ष आणि अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत रुपये 11 कोटी 73 लक्ष अशी एकूण 350.36 कोटींची मर्यादा शासनाने कळविली आहे. त्यानुसार हा आराखडा तयार करण्यात आला आहे. सर्वसाधारण योजनेअंतर्गत कृषी व संलग्न सेवेसाठी 4 कोटी 50 लक्ष, जनसुविधा 10 कोटी, लघु पाटबंधारे 5 कोटी 40 लक्ष, ऊर्जा 4 कोटी 33 लक्ष, रस्ते विकास 6 कोटी, पर्यटन व यात्रास्थळ विकास 1 कोटी 50 लक्ष, सार्वजनिक आरोग्य 7 कोटी, महाराष्ट्र नगरोत्थान योजना 10 कोटी, अंगणवाडी बांधकाम 20 लक्ष, प्राथमिक शाळा बांधकाम व दुरुस्ती 3 कोटी व नाविन्यपूर्व योजनेसाठी 2 कोटी 43 लक्ष कोटीचा प्रस्तावित करण्यात आले आहेत. आदिवासी उपाययोजनेअंतर्गत कृषी व फलोत्पादन 13 कोटी 51 लक्ष, रस्ते विकास व बांधकाम 14 कोटी 68 लक्ष, लघु पाटबंधारे 4 कोटी, आरोग्य विभाग 29 कोटी 98 लक्ष, पाणी पुरवठा व स्वच्छता 3 कोटी 85 लक्ष, यात्रास्थळ विकास 2 कोटी 80 लक्ष कोटी, पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींना 5% अबंध निधीसाठी 62 कोटी 14 लक्ष, नाविन्यपूर्ण योजनेकरिता 5 कोटी 38 लक्ष
आणि आश्रमशाळा व वसतिगृह दुरुस्तीसाठी 5 कोटी प्रस्तावित करण्यात आले आहेत. अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत नागरी दलित वस्तीमध्ये सुधारणा 2,25,00,000, ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांसाठी वस्तीचा विकास 5,75,00,000, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 66,00,000, पशुसंवर्धन 66,00,000, नाविन्यपूर्ण योजना 35,00,000 आणि क्रीडा विकासाकरिता 10,00,000 प्रस्तावित करण्यात आले आहेत. बैठकीत सन 2020-21 मधील खर्चाचा आढावा घेण्यात आला. सर्वसाधारण योजनेअंतर्गत 115 कोटींपैकी 18,33,00,000, आदिवासी उपाययोजना 293 कोटी 37,00,000पैकी 53,83,00,000 खर्च झाला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कोविड-19 आणि ग्रामपंचायत निवडणुकांमुळे खर्च कमी झाल्याने आगामी काळात 100% खर्च करण्याचे निर्देश पालकमंत्री ॲडव्होकेट के.सी. पाडवी यांनी दिले. बैठकीस जिल्हा नियोजन समिती सदस्य व विविध यंत्रांचे अधिकारी उपस्थित होते. पशुसंवर्धन विभागातर्फे बर्ड फ्लूबाबत जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भित्तिपत्रकाचे प्रकाशन ॲडव्होकेट के.सी. पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. तसेच 21-22 अंतर्गत रस्ता या रस्त्याची एकूण लांबीतील तळोदा अक्कलकोवा हा रस्ता सद्यस्थितीत या रस्त्यावर खड्डे भरण्यात येऊन रस्ता वाहतुकीसाठी सुस्थितीत करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग धुळे यांनी इतर 2 रस्त्यांबाबत अहवाल दिलेला आहे. तळोदा अक्कलकोवा गुजरात राज्यात महामार्ग 753 या रस्त्याचे मजबूतीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे आणि या एकूण 38 किलोमीटर लांबीपैकी 22 किलोमीटर लांबीचे मजबूतीकरण पूर्ण झाले असून उर्वरित काम कंत्राटदारामार्फत प्रगतीपथावर आहे. दुसरा एक छडवे दहिवडी ही रस्त्याची मुद्द्यावर रस्त्याची लांबी MSRDC नाशिक कडे लवकरच कडी कामगारी आणि दुसरीचे काम कंत्राटदारामार्फत प्रगतीपथावर आहे. तसेच किमी 67 ते 74 400 रस्त्याचे मजबूतीकरण देण्यात गेलेल्या ग्रामपंचायत कार्यालय, स्मशानभूमी व पाणीपुरवठा योजनेचे कामांना प्राधान्य देण्याबाबत गटविकास अधिकारी यांच्यामार्फत संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक व सरपंच यांना वरील कामांना प्राधान्य देण्याबाबत प्रकल्प कार्यालय देण्यात आलेले आहे. ठीक आहे, ते याच्यामध्ये चक्कर बाप्पा योजनेमध्ये त्याचे पैसे देणार कधी आहात तुम्ही? हे नेहमी असं अहवाल देण्यात आलेले आहे. सांगण्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये कोणत्या ग्रामपंचायतीची कामं मंजूर झाली होती, पूर्ण किती झाली आहे, अपूर्ण किती आहे, कधीपासून अपूर्ण आहे, त्याचा निधी किती देणं बाकी आहे. प्रकल्प करायचं अर्धेच कामं झालेले आहे, पैसे मिळाले नाही. कार्यकर्ते करतात, फिरतायत, तर याच्यात मोठ्या प्रमाणामध्ये पैसा धडगाव आणि अर्थव्यवस्थेमध्येच मिळालेला नाही. प्रकल्प कार्यालय दरोडामध्ये 2016-17 या काळामध्ये अपूर्ण काम 67 कामांची संख्या आतापर्यंत प्रशासकीय निधी वितरणाची परवानगी सर टोटल 43 कामांची संख्या 1,10,00,000 क्लिअर केलं पाहिजे ना. आपण क्लिअर करत नाही. अर्धे कशासाठी राहतात? 14-15चा आज काय 20-21 झालेले आहे. पहिले आता हे तुम्ही कधी क्लिअर करणार आहे, कधी पूर्ण करणार आहे सर्व 20 पर्यंत? त्याचा तुम्ही काय प्रोग्राम केला आहे, नाही केला आहे? माझ्या माहितीप्रमाणे काम पूर्ण आहे. निधीचा धोळ आहे. हा आताचा नाही, जुना आहे. रस्ता किंवा गेला परत काला काय कारण आहे नाही. आता असं आहे, प्रकल्प ऑफिस कडून पूर्ण प्रस्ताव निधीला आहे, त्यांना आता प्राधान्य द्यायचे आहे. नवीन याच्यामध्ये आमदार महोदय, याच्यामध्ये फक्त एवढेच डाऊट आहे. डाऊट म्हणण्यापेक्षा हा पॉइंट ऑफ डिस्कशन आहे की जे जुनी कामांना त्याच वर्षी किंवा 2 वर्षामध्ये निधी, सचिव महोदयांशी पण बोललो की आम्हाला हे काम करण्याचे निधी पैसे देण्याची परवानगी द्या. 19-20 किंवा 18-19ला 3 कोटी द्यायला तर काही हरकत नाही की आज जरी त्यांनी काम पूर्ण केले आम्ही लगेच उद्या पण देऊ शकतो. फक्त जो मागचा विषय आहे 1,83,00,000चा, त्याच्यामध्ये ते खूप जुनी कामं आहे आणि अशा कामामध्ये जर शासनाचे सर्क्युलर आलं असं आपण म्हणताय तर सचिव साहेबांशी बोलतो आणि त्यांच्याकडून जर ते आले निर्देश आम्ही लगेच ती फाईल पण रेडी झालेली आहे. मधले 269 कोटी आणि OTSP मधले एकूण 70 कोटी, 269 आणि 69 असे दोन्ही मिळून जो काय आकडा असेल तो. आणि मग गेल्या वर्षी सुद्धा आपण 15-20 कोटी वाढवून घेतले होते. ते वाढवून घेण्यासाठी
जनरलची मीटिंग आहे 10 तारखेला. त्यात आपला नंदुरबार जिल्हा आहे. तिथे मी अजित पवार साहेबांकडनं वित्तमंत्र्यांकडनं ते वाढवून घेण्याचा प्रयत्न करेल. आणि ट्रायबलचं ते आहे ते स्वतःच माझ्याकडे आहे, त्याच्या तारखा लागलेल्या आहे. तिथे किती वाढवता येईल, काय करता येईल ते वाढवून झाल्याचं मग तो आकडा तुम्हाला आपल्याला सांगेल. पण एक थोडासा बदल यावेळेला जो झालेला आहे, आम्ही जो बदल केलेला आहे की पेसाचा निधी जो आहे तो आम्ही ग्रामविकासला पाठवत होतो राज्यस्तरावरनं, तो आपण DPCला दिला आहे जवळजवळ 65 कोटी. मग तो 269 कोटीमध्ये तो ॲड करून परत येईल. कारण अधिकाऱ्यांना कलेक्टर तहसीलदार आपल्या सगळ्यांनाच अशी अडचण होती किंवा या सिलिंगमधनं ते करायचं का. मी वरच्या लेवलला कारण मी GR काढताना ते धोरण झालेले दिसते. 65 कोटी मोठी फिगर आहे. आमचे CEO आणि कलेक्टर यांनाही शंका होती मग काय केलं पाहिजे. आम्ही त्याच्यावर चर्चा केली. मी मुंबईला फोन केला आणि इथून गेल्यानंतर ते 65 कोटी प्लस 269 कोटी याचं हे सिलिंग वाढ आहे. आणि मग मी जे काय वाढून देत तो भाग निधी वगैरे आहे. आता हा ट्रायबलचा झाला. OTSP मधला जे 69 कोटी आहे त्याच्यात काय अजित पवार साहेब काय देतात त्याच्यावरनं आहे, ते वाढून घेण्याचा प्रयत्न करू. पण तो हा बदल जो झालेला आहे आणि याच्यातल्या ठक्करबापाची स्कीम आहे ती वरच्या लेवलला घेतली. याला की राज्यभरातला आदिवासी विकास विभागाचा जो 5% निधी डायरेक्ट जात होता ग्रामपंचायतीला ग्रामविकास विभागामार्फत, तो आता DPCला DPDCना देणार. हो तो सर्व निधी 5% जो निधी तो DPDC सगळ्या तो 65 कोटी हो, पण म्हणजे सगळ्या राज्यातल्या ना. सगळ्या राज्यात फक्त आपल्या नंदुरबारसाठी नाही पूर्ण राज्यात. आणि मग तो निधी जो काय असेल 267 कोटी काहीतरी बसतात टोटल, ते सगळ्या निधी हा DPCला जाईल, प्रत्येक जिल्ह्याला जाईल. आणि याच्यातला ठक्करबापामधला इथे मला आता 10 कोटी तरतूद असते DPCला, तो निधी मात्र वरती जाईल. अच्छा, तो राज्याकडे वरती करतो. तो राज्य स्तरावर असा तो विषय आहे. आणि आता थोडंसं आम्ही फक्त या DPC मधनं MRI मशीन घ्यायचं ठरलेलं आहे. त्याला बांधकामाला सुरुवात करायची असं ठरलेलं आहे. MRI मशीन द्यावं ही मागणी अनेक लोकांनी केली आणि ते प्रमुख आपण करतोय. बाकी मग ज्या हे आहेत काही खरेदी म्हणजे काही पोलीस वाहनांसाठी मागच्याच निधी मंजूर केला होता, त्याचे उद्या वाटप आहे. काही उद्घाटन आहेत. उद्या तुम्हाला सगळ्यांना विनंती की आपण हजर राहावे आणि शक्यतो DPCचा पैसा आणि मग जो काही खर्च राहिलेला आहे कोणी परत करणार आहे याचं जसं आकडे येईल तसं त्याचं नियोजन केलं जाईल. गेल्या अनेक वर्षाला अनेक काही प्रश्न प्रलंबित आहेत, त्याचे काही मार्गी लागत नाही. एक प्रश्न CCTVचा आहे. पोलिसांकडनं त्याचा CCTVचा मुद्दा उपस्थित केला जातोय की आम्हाला CCTVची गरज आहे. CCTVचा पैसा आपण जिल्ह्याचा शहराचा काढून ठेवला होता DPDCचा, तो तांत्रिक कारणामुळे राज्य लेवलला पाठवला होता. तो पडू नये. इथे लोकांकडे गुन्हे होत आहेत, खून होत आहेत, पण त्यांना CCTV मार्फत काहीच नाही करू शकत आहे. पोलिसांनी सुद्धा खंत व्यक्त केली. काय होईल त्याचं? मागणी आपला पैसा आहे. हो, पण आता ताई त्याला 3 वर्ष होत आले. या गोष्टीला 3 वर्ष झालं. हा पैसा आपला तिथं पडू नये. खरं तर हा विषय माझ्याकडे झालाच नाहीये आणि आला तर त्याच्यावर आपण अभ्यास करून मग DPC मधलं काय लागत आता असंख्य विषय की तुमच्यापर्यंत पोहोचतच नाही. असं काय हो, हो. DPC मधलं सगळे विषय पुढे येतात. DPTC पुरता मर्यादित नाही बोलत. याचा विषय थोडासा मी कारण मी याचा फॉलोअप घेत होते म्हणून तुम्हाला सांगते. मागच्या कलेक्टरनी जो 2 कोटीचा निधी CCTVला दिला होता तर त्याला टेंडर महायुती काढणार होती, पण इथून जे प्रपोजल तिथे गेलं होतं ते टेक्निकली म्हणजे बरोबर नव्हतं आणि त्याच्यामुळे त्यांनी असं सांगितलं की हे रिवाईज करा. तर ते मधल्या काळात रिवाईज झालं नाही आणि आता नवीन आपण प्रपोजल त्या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि ते जे प्रपोजल गेले त्याला फंड डायरेक्ट राज्य सरकार होम डिपार्टमेंट देणार आहे. नाही निधी किती याचा पाहून घेऊ तर तो आपल्याकडनं DPCचा विषय असेल DPC मधून दिला पाहिजे राज्य स्तरावर. व्हेरीफाय करून त्याच्यावर केलं पाहिजे. विषय असा आहे रोजगाराचा प्रश्न अनेक वर्षांपासून हा विषय पुढे येतो मुद्दा. या रोजगारामुळे आपले 8 दिवसापूर्वी 5 दिवसापूर्वी जी घटना घडली
खडकी तोरण मांडला, त्या 6 जणांना जीव गमवावा लागला. ते या DPTC मध्ये रोजगाराची काही सुविधा उपलब्ध होईल का आपल्या मतदारसंघात? आपण आदिवासी विकास मंत्री आहात, पालकमंत्री आहात, त्या हिशोबाने जिल्ह्यात रोजगाराची तात्पुरता रोजगाराचा प्रश्न म्हणून मी आज एक विषय काढला की पाझर तलाव जर केले तर लोकांना रोजगारही मिळेल आणि पाणी अडवण्याचंही काम होईल, दोन्ही कामं होतील असं ते प्लॅनिंग करायला सांगितलंय मी. निश्चितपणे पाझर तलाव दुरुस्तीचा पण घेऊ आपण आणि नवीन पाझर तलाव घेऊ, काही ज्या आहेत. आणि मग मोठ्या प्रमाणात जे स्थलांतर आहे ते राज्यभरातलं आहे यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने करायचं ठरलेलं आहे. जसं आता पालघरला असेल मत्स्य व्यवसायाकडे तिथे स्थानिक काही प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यावर प्रक्रिया करून सगळे करण्यासाठी, तसं आपल्याकडे सुद्धा एक हे आहे, आमचूर आहे, चारोळे, मोहाची फुलं आहेत. मोहाची फुलं ही आता अफगाणी करारामधनं बाहेर काढलेत आणि ते त्याला मुंबईत दिली, तो एक विषय मार्गी लागलेला आहे. निश्चितपणे इथल्या स्थानिक लोकांना रोजगार जागच्या जागी देणं आणि स्थलांतरित जे मजूर आहेत हा प्रश्न फार मोठा प्रश्न आहे. पण एकाच वेळेला ते आलेला होणार नाही आणि परत आपल्याला कोरोना पिरियड असल्यामुळे आपण या काळामध्ये फार निर्णय घेऊ शकतो नाही, पण निश्चितपणे त्याचा निर्णय घेण्याची तयारी आहे. एक रोजगार झाला पाहिजे आणि मग MIDC TC भाडेर असेल, नागपूरचं असेल, तिथे काही तरुणांना कसं काम देता येईल हाही विषय चर्चेला आला आज. आणि निश्चितपणे मजुरांना काम दिलं पाहिजे या भूमिकेत आम्ही घ्यावं. आणि परवा जे काय घटना घडली ती थोडीशी मजूर तर जातच असतात बिचारे, परंतु त्यावेळेला ती काय घटना घडली त्याला थोडंसं टेक्निकल मुद्दा पण आहे. डिझेल संपला आणि गाडी थांबली आणि ती पलटी झाली, जीव गमवावा लागला. आपण मुख्यमंत्री महोदयांना तात्काळ फोन केला आणि 5 लाखाची मागणी केली, त्याप्रमाणे त्यांनी ती मंजूर केली आणि 5 लाख लोकांना द्यायचं ठरले. आणि जे जखमी त्यांना शासकीय खर्चाने असं डिक्लेअर दिसतंय, मी रेंजच्या बाहेर होतो, परंतु परत माझी मागणी राहील की जखमीला सुद्धा काहीतरी निधी दिला पाहिजे. आणि त्याच पद्धतीने या भुशाला मागच्या बोट उलटली होती त्याच्यात जे काही लोक पावले 6-7 लोक त्यांनाही निधी मिळावा असं प्रयत्न राहणार आहे माझा. इथून गेल्यानंतर मुंबईला ते त्याच्या पाठवत होतो. डिझेल संपलं आणि गाडी मागे गेली म्हणून खड्ड्यात पडली. पण ही अवैध प्रवासी वाहतूक होती आणि मग अवैध प्रवासी वाहतुकीसाठी पोलीस किंवा RTOला काही जबाबदार धरणार आहात का? हे चांगला प्रश्न विचारला तुम्ही. RTO काय करतात या जिल्ह्यामध्ये या भागामध्ये हा प्रश्न आहे. आणि मग असे प्रश्न यायलाच नको. एका जीपवर खाली वर लोक बसलेले असतात, कशासाठी चाललंय, नियम काही गोष्टी केल्या पाहिजे. आणि अजून कुठं जे 15 साजरी करता येते, मग हे सगळं जर पाहिलं सिरियस आहे. आणि याच्यात निश्चितपणे मला वाटतं मी माहिती देत असताना परवाही बोललो होतो आणि त्याप्रमाणे मग त्यांना काही कळलं असेल म्हणून त्या रोमाला गेलेले दिसत आहे. अक्षरशः छळताच आहेत पोलीस आणि RTO सर नाराजे बोलताय तुम्ही, ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडावं असे आमचे म्हणणं आहे. कारण की पोलीस असं म्हणतात की आमचा नाईलाज आहे, नंदुरबार सारख्या जिल्ह्याला एका मशीनला 10 टार्गेट दिलेले आणि मुंबई सारख्या जिल्ह्याला पण एका मशीनला 10 टार्गेट दिले. लोकसंख्या घनता काहीतरी प्रश्न आहे का नाही, ते मशीनची टार्गेट पूर्ण करण्यासाठी चुकीच्या माणसांना सुद्धा पावत्या दिल्या जातात. म्हणजे पोलीस आम्हाला डायरेक्टली सांगतात हा ओढून आलेला GR आहे, ज्यात आमची चुकी नाही, वरती मांडायला पाहिजे. कॅबिनेटला हा विषय काढला पाहिजे, कॅबिनेटला विषय काढूच आपण. पण प्रत्येक जिल्ह्यात परिस्थिती वेगवेगळी असेल तर आपल्या जिल्ह्यात आपले जे काय अधिकारी त्यांनाच थोडंसं आपल्याला कालपिक्या द्याव्या लागतील, निश्चितपणे यंत्रणा राबवावी लागेल. दुर्दैवानं तो अपघात आपल्या मतदारसंघात झालाय साहेब, त्याच्यामुळे आपण पालकमंत्री म्हणून आपण कोणाला जबाबदार धरणार आहात का कुठल्या यंत्रणेला, हा प्रश्न आहे. याच्यात इन्क्वायरी केली जाईल, काय नेमकं याच्यात ब्रेक फेल होते काय आहे, आणि मग त्याच्यावर जे संबंधित अधिकारी त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. सर आणि असं आहे की सातपुड्यातील सीताफळच्या जे येतात ते तोंडाला येतात जळगावून, ते मजुरी प्रवास करतात, तर त्यांना जर जळगाव सारख्या ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध, आता अनेकदा घोषणा झालेल्या कार्यक्रमामध्ये सांगितलं जातं की सेंद्रिय भाजीपाला वगैरे या उत्पादनासाठी आम्ही बाजारपेठ उपलब्ध होत नाही सर प्रत्यक्षात जे, तरी लोकांनी एवढ्या पाण्यातून त्या टपावर बसून ते सीताफळचे हे घेऊन द्यावं लागतं थोडं. मी आधी सांगितलं याच्यामध्ये सीताफळचाही समावेश आहे, त्याचा फंड काढून काय पुढे पाठवता येईल का, काय करता येईल का, याची पूर्ण तयार झालेली, त्याला निधी लागतोय.
यासाठी प्रस्तावही केलेला आहे आणि निश्चितपणे या सगळ्या हे सगळे याच्यात बदल केला जाईल आणि भगरला सुद्धा उपोषण थांबवायचं असेल तर भगरवर जे काही प्रक्रिया जसं आता आंध्र असेल, तेलंगणा असेल, कर्नाटक आहे, त्यांनी ज्या पद्धतीने वापर करायला सुरुवात केली तशा आपल्याकडे वापर करायचा चाललेलं आहे आणि उपोषणापासून सगळ्या गोष्टी कशा त्याच्यातनं मार्गी लागतील याचा प्लॅन आहे. सर, जिल्हा परिषदच्या भ्रष्टाचारावर वारंवार पांघरून घातला जाता. आम्ही विषय काढतो, विषय गंभीर असतात पण त्याची चौकशी होत नाही आणि त्यांच्यावर कारवाई पण होत नाही. सर, एक उदाहरण असं दिलेलं मी की मे महिन्यात ठेकेदाराने बिल सबमिट केलं आणि ते बिल 31 मार्चला देण्याचा उपक्रम वित्त विभागाने करून दाखवला. म्हणजे मे महिन्यात सबमिट केलेलं बिल तुम्ही मार्च महिन्यात देताच कसं आहे? आणि एक नाही, असे 25 ते 30 बिल आहे सर. म्हणजे आज सरळ फौजदारी स्वरूपाचा बिल आहे. DPCलाही आमदार महोदय, खासदार महोदयांनी या सगळ्यांनी तो विषय काढला. सिरियस आहे पण त्या फायली संबंधित यंत्रणेला विचारले असतात ते म्हटले की आमच्याकडे फायल्यानंतर मी एका दिवसात काढतो, 2 दिवसात काढतो. मग फायली कुठे पडून राहतात याचा आढावा मी स्वतःच घेणार आहे आणि संबंधित कोणी असेल मग त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. कारण असं चालणार नाही. एकदा निधी म्हणजे मंजूर होतो. सर, आम्हाला माहिती अधिकारातच दिले पैसा असतो, पैसा पडलेला असतो पण फाईल क्लिअर झाल्यानंतर अधिकाऱ्यांना सहाय्य झाल्यानंतर या फायली कुठेतरी पडून असतात याची मला अत्यंत आगोंदी आणि मनमानी स्वरूपाचा कारभार जिल्हा परिषदेमध्ये चालू आहे साहेब. सुदैवानं तिथं पण IAS अधिकारी आहे. तर तुम्ही म्हणाल की मी चौकशी करतो म्हणजे जिल्हा अधिकारी चौकशी नाही करणार, सीओ चौकशी. सर, पण कागदोपत्री स्पष्ट आहे ना त्यांच्या कागदोपत्री स्पष्ट आहे की ठेकेदारांनी 2 महिन्यानंतर बिल दिलं आणि मार्च मध्ये बिल देऊन झालं. म्हणजे 28 एप्रिलला जो ठेकेदार बिल देतोय तर ते बिल तुम्ही 31 मार्चला चेक कसं आधारताय? तुम्हाला कसं काय माहिती होतं की ठेकेदार एवढंच बिल देणार आहे? मी मागे एकदा एखाद्या वेळेमध्ये कॅप्टनला बोलवलं होतं. कॅप्टननं माझ्याकडे ज्या वेगळ्या पद्धतीने तक्रार केली ती अजून सीओना सांगायची राहिली माझ्याकडनं, परंतु सीओ आणि कलेक्टर दोघांनाही त्या पद्धतीने कामात लावतो आणि जे काही दोषी असतील त्याच्यावर समजा इथली यंत्रणा जर काही काम करत असेल, कलेक्टर असतील, सीओ असतील, तर मग बाहेरची यंत्रणा एखाद्याला इन्क्वायरी लावावं लागेल आणि इन्क्वायरीमधनं जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई. साहेब, अजिबात लक्ष नाही आहे. बँक गॅरंटी खोटी आलेली. मी सीओ साहेबांना परवा एक बँक गॅरंटी दाखवली. त्यांना विचारा, ठेकेदार बँक गॅरंट्या खोट्या देत आहेत तरी सुद्धा जिल्हा प्रशासनाचं लक्ष नाहीये. म्हणजे ही चक्क शासनाची फसवणूक आहे. बँक गॅरंटीज खोटी आहे, माझा आरोप आहे साहेब. आणि मी साहेबांना पण दाखवली ती प्रत्यक्षात, असं नाही की दाखवलेली नाही. जिल्हा परिषदेला बँक गॅरंटी खोटं असणं केवढी मोठी गोष्ट आहे. सिरियस आहे. मॅक्झिमम निविदा मॅनेज केल्या जात आहे. मॅक्झिमम निविदा जिल्हा परिषदेला आणि सीओ साहेब म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांची सुद्धा खालचे अधिकारी दिशाभूल करत आहेत. सीओ तर कसे सक्षम अधिकारी, चांगले अधिकारी म्हणून मी त्यांना सक्षम अधिकाऱ्याची दिशाभूल शकते. जर खालच्या याच्यातले अधिकारी त्यांचं दिशाभूल करत असतील तर त्यांना निश्चितपणे इथे सांगतो, मी त्याच्यासमोर सांगतो की त्यांनी ते सगळं व्हेरीफाय करावं. आणि आमच्या आरोपात तथ्य नसेल ना सर, कारवाई नका करू. आम्ही जर पुरावे दिले तर आम्हाला तुम्ही बिलकुल कारवाई करा, आमचं म्हणणं आहे. पुरावे असतील तर जागेवर निर्णय घेतला पाहिजे, सरळ सरळ कारवाई झाली पाहिजे, हे स्पष्टपणे आहे. अहो साहेब, एक नाही ना 25 बिल असे की जे 28 एप्रिलला सबमिट आणि 31 मार्चला येतात तरी फौजदारी स्वरूपाचा जिल्हा परिषदेमध्ये मनमानी पण चालू असं होतच नसते. पण मी अत्यंत जबाबदारीने शब्द वापरतोय साहेब. मनमानी चालू आहे. मनमानी जर कोणी त्या पद्धतीने करत असेल त्याच्यावर सुद्धा निश्चितपणे पॉलिटिकल असेल, प्रशासकीय असेल, कारवाई केली जाईल. कलेक्टर साहेब, वाळूंच्या साहेबांना ते पण नाही सचिव पण आपण थोडा विषय तुमच्यापर्यंत गंभीर जिल्हा परिषदेची चौकशी देऊन टाकायला सांगतो ना आम्ही असं पालकमंत्री मोदयांचा. वाळूचा काय विषय होता साहेब? वाळूची आणि लोकांच्या जीवावर उठली आहे. इतक्या रफली चालतात आपल्याला टाइम बांधता येणार नाही का सर? तुम्हाला माहिती आहे की मागे मी 1 महिना 1.5 महिना जवळपास वाळू वाहतूक बंद ठेवली होती. काल परवा आमची परत जिल्हा दक्षता समिती म्हणून मीटिंग झाली. मी आरटीओला 2 ठिकाणी चेकपोस्ट उभ्या करायला लावल्या. ज्या ठिकाणी मागे अभ्यास झाला होता की तुमची जे मशीन आहे त्याने स्पीड डिटेक्ट करा आणि मागे त्यांनी जवळपास 1-1.5 महिन्यात ती गाडी ताब्यात ठेवली होती, FIR झाली. हा एकदम गंभीर प्रश्न आहे. आपण आपल्याकडे नाही करतो. सुदैवाने आपले स्वतःचे 3 घाट आपण लिलाव केले, त्यापैकी 1 घाट लिहिला आहे, 2 घाट अजून टेंडर केलेला आहे. तर या बाबतीमध्ये हा गुजरातची वाढ असल्यामुळे मी सेक्रेटरीशी पण बोललो की याच्यावरती आपल्याला काही प्रॉफिट मिळत नाहीये, कारण याला टॅक्स पण नाही आहे, काही नाही, आणि रॉयल्टी गोष्ट गुजरात आणि गुजरातमध्ये JCB मशीन अलाउड आहे, सक्शन मशीन अलाउड आहे, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात तिथं साठा करून वेगळी केली जाते. त्याच्याबद्दल काही धोरणात्मक निर्णय घेतला जाऊ शकतो जेणेकरून नंदुरबारमध्ये ऍटलीस्ट त्याच्यावरती काही रोक लागेल, काही टॅक्स लागेल
आणि आता कोर्टामध्ये आम्ही बांधील आहोत. आम्ही कोर्टाच्या याच्यामध्ये हा दोनदा विषय झाला, मागच्या वर्षी पण झाला, आता परत झालेला आहे. तर आमच्याकडून एवढंच आहे की चेकपोस्ट उभे करणे, त्या ठिकाणी लोकांना हे करणे, सिक्युअर करणे आणि हे करणे. डीपीसी मध्ये मी माननीय महोदयांना आता पत्र दिलं, त्याच्यामध्ये सर्व नोटिंग टाकलेली की उद्या आपल्या जिल्ह्यामध्ये अँब्युलन्सचा खूप मोठा विषय होता. तर उद्या 26 जानेवारीला जवळपास 12 अँब्युलन्सेसचं उद्घाटन, मला वाटतं एक चांगली कंपनी आहे, त्या कंपनीकडून आपल्याला ते सीएसआर मधून भेटले. त्यासोबत पोलिसांना जवळपास 13 गाड्या ते आपण हे करत आहोत. पाठपुरावा करून आपली जी ब्लड कॅन्सर शिफ्टिंगची अडचण होती, सेंट्रल गव्हर्नमेंटची त्याला एनओसी लागत होती, ती एनओसी आजच मिळालेली आहे. आमची पूर्ण तयारी झालेली आहे, ती सुद्धा उद्या उद्घाटन आम्ही करत आहोत. नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनचं उद्घाटन माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते उद्या होणार आहे. जिल्ह्यामध्ये अडचणी खूप आहेत, विशेष करून रोजगाराचा खूप मोठा प्रश्न आहे. त्यासाठी मी अॅग्रो फॉरेस्ट्री बद्दल जास्त फोकस करत आहोत. अॅग्रो फॉरेस्ट्री जर करण्यात आली आणि आजच आम्ही सीएफआर मध्ये बांबू लागवड कशी करता येईल, मी मंत्री महोदयांना डिटेल प्लॅनिंग प्रपोजल पाठवतो की जवळपास आपल्या जिल्ह्यामध्ये 1800 हेक्टर सीएफआर आहे. त्याच्यामध्ये जर बांबू लागवड करण्यात आला आणि बांबूचं उत्पन्न, त्याला कटिंग, त्याचं वस्तू बनवणे, हे जर आपल्या जिल्ह्यात प्रशिक्षण करण्यात आलं तर ऍटलिस्ट 100% जर बेरोजगार स्थलांतरण थांबवणं शक्य नाही का, त्याला मुकादम, बाकीच्या बऱ्याच व्यवस्था आहेत, पण काही अंश निश्चितच फरक पडेल. आणि ह्या बऱ्याच गोष्टीवर चर्चा झाली. आमच्याकडे टीएसपीला एक अडचण होती की टीएसपी मध्ये शाळा खोली हा हेड नव्हता, जो जनरल मध्ये हेड होता, परंतु सर्व लोकांची मागणी शाळा खोलीबद्दल खूप होती. तर सरांनी त्याच्याबद्दल शब्द दिलेला आहे की आम्ही टीएसपी सेक्रेटरी सरांशी बोलून टीएसपी मध्ये हेड ओपन करू, ते जास्त निधी ठेवूया. शाळा खोलीमध्ये जर जास्तीत जास्त बांधकाम, जसं आपल्या अंगणवाडीचं टार्गेट आहे की ह्या वर्षी जिल्ह्याच्या सर्व अंगणवाड्यांना इमारत राहणार, तसं सरांचं मनोदय आहे की शाळा खोली सुद्धा हेडच्या सर्व ठिकाणी पाहिजे. ते सुद्धा येथील पुढे काळामध्ये सर आपण ते निश्चित करूया. या सर्व गोष्टी आज सर एक गोष्ट अशी आहे, तुम्ही बरोबर बोलले, आपला काही रोल नाही आहे गुजरातच्या वाळूमध्ये. सर जो पूल आहे 100 मीटरवर दोन्ही साईडला उत्खनन चालू आहे, पूल आपला आहे, महाराष्ट्राला त्याचं मेंटेनन्स करावं लागतं, बरोबर आहे. पूल जर तुटला उद्या 100 मीटरवरती एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळूचं एक्सकाव्हेशन चालू आहे दोन्ही साईडला, तर पुलाला धोका नाही येईल. याबद्दल कोणीच बोलायला पाहिजे, आपण गुजरात सरकारला मांडायला पाहिजे की तुम्ही आमचा पूल हा धोक्यात घालताय, नवीन पूल आहे, त्याची लाईफ कमी होत चालली. सर पूल हा धोक्यात आलाय, नवीन पूल असून त्याच्या 50 मीटरच्या दोघी साईडला एक्सकाव्हेशन चालू आहे, आपण एक शब्दही बोलत नाही त्याच्यावरती. नाही, खरं तर हा पूल कोणी करायचा इथे प्रश्न. जी विलासराव देशमुख साहेबांना ज्यावेळेला धळगावला घेऊन आलो त्यावेळेला ते दाखवलं की आम्हाला धळगावला निघालो नंदुरबारला जायला हा पूल दिला तर हे होईल. त्यावेळेला विलासरावनी शब्द दिला होता, बजेटला आला, बजेटला आल्यानंतर गेला, ह्या राज्याने करायचं त्या राज्याने करायचं, गुजरातला करायचं महाराष्ट्रात करायचं, हा मोठा विषय होता. झाला मंजूर, झाला पूल, पण हे तेवढंच करायचं. गेला दिलं म्हणून मी तुम्हाला सांगेन स्पष्टपणे त्याच्यावर कारवाई करावी लागेल. आणि आजूबाजूला जो तवल्याला जाणारा रस्ता आहे तो 15 ते 22 मिनिटाचा रस्ता आता 40 मिनिटं लागतात. तो रस्ता पूर्ण होण्यात आला आणि त्या रस्त्यावर एक तर त्यांना जाईल की त्याच्यावरती जावा आणि त्याची दुरुस्ती तेवढा पीस हा कुठेतरी त्यांना तो रिपेअर करण्यासाठी निधी सुद्धा. आणि पूल जर उद्या तुटला, आता तो 32 कोटी झाला आहे त्यावेळेला, आता 132 कोटीचा आहे, आता प्रपोजल 132 कोटीचं होईल. हो सर माझी अजून दुसरी रिक्वेस्ट आहे. सर तुम्ही सामान्यांच्या गाड्यांवरती कारवाया करतात, म्हणजे आरटीओ साहेबांवर राग नाहीये, रोष नाहीये, पण MSRTCचा ठेकेदार आणि आपला दुसरा जो अॅन्युटीचा ठेकेदार आहे ते बिंदासपणे बिनबोबाटपणे गाड्यांवरती ऑन ड्युटी MSRTC आणि ऑन ड्युटी गव्हर्नमेंट आपलं महाराष्ट्र शासन अशा ट्रकांवरती लिहून ट्रका चालवतात, जे अवैध आहे. आणि आरटीओ साहेब दुसरा विषय मी आज पण बघितला, काही गाड्यांवरती राजमुद्रा असते, हे चुकीचं आहे. तुम्हाला मागे बोललो होतो की जे आमदार नसतील, खासदार नसतील, मंत्री नसतील, त्यांनी राजमुद्रा लावूच नाही, अनेक अधिकार आहे FRAचा. दुसरा विषय आपल्यासाठी बोलवला, साहेबांना गंभीर होता. जळगावच्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोक टपोर बसतात. आपल्याकडे संख्या जरी कमी असतील पण आपल्या त्या भागातले जे आरटीओ आहे त्यांचं काम आहे, त्यांनी त्या ठिकाणी चेकपोस्टवर थांबून हे जे लोक बसतात वरती टपवरती यांच्यावर कारवाई केली पाहिजे, गुन्हे दाखल केले पाहिजे. तर हे राजमुद्राचा विषय आणि जो त्यांनी म्हटला की महाराष्ट्रात कसले लोक लावू शकतील हे शासन. सर नियम आहे, शासकीय अधिकारी जर एखादी गाडी वापरत असेल खासगी तर तिला अंगीकृत करून घ्यायचंय, त्यांच्याकडनं त्याला सँक्शन करून घ्यायचंय. तसं न करता सरळ सकट महाराष्ट्र शासन लिहितात गाड्यांवरती आणि त्या गाड्या रस्त्यांवरती चालतात. विचारणा केल्यानंतर सरळ सांगतात आम्ही शासकीय कर्मचारी. सिरियस आहे, हे केलं पाहिजे. गुन्हा आहे ना जिल्ह्यात कमीत कमी 100 वाहन असं 100 वाहन
मी विचारलं MSRTC साहेबांशी पहिले डिस्कस केलं. साहेब म्हणे की आपण MSRTCच्या लक्षात आणलं पाहिजे. MSRTC अधिकारी सांगतात की नाही असं नाही करू मला शकत. सुद्धा लाज वाटते की बातमी द्यायची की बातमी तेवढी आपल्या जिल्ह्याची बातमी जिल्ह्यानं राज्यभर जाणार देशभर जाणार की ह्या प्रकारचं जर येत माहिती असेल तर कसं होईल. सिरियस आहे, कारवाई झाली पाहिजे, रोड जर थांबलं पाहिजे. एक वेळेस असाही गुन्हा दाखल झाला आहे साहेब आणि त्यांनी जवळपास खूप मोठ्या प्रमाणात फ्रॉड केला होता. लाल दिवा लावून त्याला 302 आरोपी 302 आरोपी होते. ती गाडी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात आतापर्यंत होती ती. हद्दपार आणि 307 आरोपी आमदारांचा लेबल लावून गाड्या लावतात. नाही सर, लाल दिवाच्या गाडीत होत्या. आता हा विषय निघाला म्हणून सांगते. काही लोक वेगळ्या कमिटीजवर होते पहिले, त्यांनी आता पण त्यांच्या गाडीवर भारत सरकार लिहिलं. भारत सरकार लिहून फिरतात ते आणि त्यांच्याशी बोललं तर डोकं लागतात. शासन आमच्यावर करायला तुम्ही कोणाला बोलणार. गाडी जप्त करून गाडी तर जप्त करा, त्यांच्यावर आणि त्यांना जेलमध्ये टाका. सर, सध्या कोरोनाची परिस्थिती ही नंदुरबारमध्ये खूप बिकट होत चालली. गेल्या काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं की म्हणजे दुसऱ्या राज्यातून जर महाराष्ट्रात जर येत असेल कोणी प्रवासी तर त्यांची कोरोना टेस्ट केली की नाही केलेली या गोष्टी करूनच त्यांना प्रवेश द्यायला पाहिजे. मात्र फक्त ते नावापुरतं जेवतात. एकही चेकपोस्ट आता आंतरराज्य सीमेवरती आहे नाही. पत्रकारांनी प्रश्न विचारला म्हणून नाही तर मागच्या सुद्धा मी आपण इथे बसून तसेच कलेक्टर आणि SP या सगळ्यांना न केले, पण हे दिवसेंदिवस सिरियस होतात. मुंबईसारख्या ठिकाणी 500 पेशंट असतील तर नंदुरबारला 500 पेक्षा जास्त पटीने पेशंट दिसत आहेत. सिरियस आहे. सिव्हिल हॉस्पिटलचा कमी आहे. कलमाडीमध्ये एकाच गावामध्ये कॅबिनेटला वारंवार प्रश्न निघतो. माझ्याकडे सगळे मंत्री पाहतात, सगळे सचिव माझ्याकडे पाहतात. यांना नाईलाजाने सांगावं लागतं की तिथे एक विशिष्ट समाज आहे, ते फॉरेनला नोकरीला असतात, ते 2-1 लोक आले त्यामुळे ते झालेलं. आणि जर आता मला जेव्हा तपास केला तर तिथली मंडळी आजही लग्नाला 400-500 लोक येतात, जेवतात एकत्र. ही जे आहे ते सिरियस आहे. खरं म्हणजे SP ना आपण स्पष्टपणे आता बसलं पाहिजे मला वाटतं आणि पूर्णपणे नियंत्रण केलं पाहिजे. हे फक्त प्रांतचं काम नाही आहे, आपल्या सगळ्यांना लक्ष घालावं लागेल. त्या विशिष्ट एरियामध्ये मी आता जळगावला सुद्धा एक रोष्मा म्हणून आहे, तिथे 6-7 पेशंट सापडले एकाच गावामध्ये. आपल्या जळगावला लागू आहे, तिथे कुठं गेलं आणि सुरू झालं. आदिवासी भागामध्ये सहसा पेशंट नाही, परंतु ते एकाच गावात सापडले. त्याच्यात मग मी काल स्पष्टपणे बोललो, एक घर टेस्ट करा, पूर्ण गाव टेस्ट करा. भाजीपाला पाठवा, काय पाठवा. माझा हॉस्पिटलला जरी पेशंट कमी असतील परंतु शहादाला जवळपास 80-90 पेशंट आहेत. नंदुरबार CCCला सुद्धा 75 पेशंट आहेत. नवापूरला पण सुरू झाले. आपण काय केलं साहेब, मागच्या मीटिंगनुसार ज्या गावामध्ये 1-2 जरी पेशंट आहेत त्या गावात कॅम्प घेऊन टाकतोय आणि सर्व लोकांनी सॅम्पल घेतोय. हे पूर्ण सत्य आहे की जिल्ह्यामध्ये केसेस वाढत आहे म्हणून आम्ही होम आयसोलेशन पॉलिसी सुद्धा रद्द करत आहोत आणि CCC सुरू केलं तिथे सुद्धा लोकांची वाढली संख्या. आता दिवसाला साधारणतः 20, 25, 30, 35 पेशंट येतात, कधी कधी 40-45 येत आहेत. कारण आता सॅम्पल पण खूप वाढवतोय. आणि कसं आहे की थोडंसं आपल्याला काय झालं लोकांमध्ये कलेक्टर साहेब अत्यंत गंभीरपणे निर्णय घेतात, त्याची अंमलबजावणी खाली बिलकुल होत नाही. तोच प्रकार जिल्हा परिषदला पडायचा. सेम तसा सेम चालू आहे. साहेब इथं निर्णय घेतात, त्याच्या आम्ही बातम्या छापतो. लग्नाचे जे सेरेमनी आता काही बंधन नाही, लोक पण ऐकत नाही. लोक ऐकत नाही, पण कडक कारवाई करावी लागेल. नाही होत करावी लागेल ना. जिल्हाधिकारी साहेब निर्णय घेतात, आम्ही जिल्हा माहिती अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा अधिकारी साहेबांच्या रोज बातम्या टाकतो. अंमलबजावणी शून्य आहे. तसंच जिल्हा परिषदेचे अधिकारी निर्णय घेतात, खालच्या अधिकारी कागद फाडून फेकून देतात. असं नाहीये. बघा साहेब जे अनुभवलं ते बोलतोय साहेब. 2 गोष्टी आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत अंमलबजावणी करायला तर CCC सुरू करणं आहे नंबर 1. गावात जाऊन स्वॅब कलेक्शन करणं आहे नंबर 2. CCC मधल्या सुविधा अपग्रेडेशन करणं आहे किंवा सर्वजण ऑक्सिजन जर करायचं असेल ते आम्ही आमच्या लेवलला करतो आहोत. काही गोष्टी आहेत की बाबा लग्नामध्ये कमी गर्दी पाहिजे किंवा मरण धर्मामध्ये कमी गर्दी पाहिजे, लोकांनी मास्क घातलं पाहिजे. त्याच्यामध्ये पब्लिक पार्टिसिपेशन हा फार महत्त्वाचा भाग आहे. पब्लिक पार्टिसिपेशन नसल्याशिवाय आपण ते नाही करू शकत. माझं एकच आहे की आपण जेव्हा मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा विचारलं की
साहेब मला काय अधिकार देणार का किंवा तुम्ही राज्यातून धोरण ठरवतो राज्यातून वेगळं विचारतो पण नंदुरबारसारख्या ठिकाणी मला वेगळ्या पद्धतीने निर्णय घेऊन द्या. त्याचा अर्थ स्पष्ट आहे की कडक कारवाई करा. पोलीस यंत्रणा फार मोठ्या प्रमाणात वापरावी लागेल आणि याला आपण सहजपणे आपण सांगितलं झालं नाही असं नाही होणार, करावं लागेल. कडक कारवाई करा आणि ती कडक कारवाई मला वाटतं आपण SP आणि यांना आपण पत्रकच काढावं आणि आदेश द्या. आदेश द्या. करत नसले अधिकारी काम करत. काय झालं सुरुवातीला खूप लोकांनी सुद्धा काळजी घेतली, गावाचे गाव बंद झाले, गेले सगळं झालं, परंतु लोकांमध्ये भीती नाही तेवढंच करत. शेवटी राज्यभरात काय असेल ते पाहू द्या, परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे ताकदीने हे सगळं करा. पोलिसांची सर्व PI डिव्हाइसेसना बोलून आपण एक मीटिंग घेऊन सर एक गोष्ट अशी आहे सर, 2 वर्ष झाले दोन वर्ष झाले आपल्याकडे प्राथमिकला शिक्षण अधिकारी नाही अजून, प्रभारी याच्यांवर चालू आहे. ज्यांच्यावरती ॲलिगेशन असतात त्यांनाच घडी घडी वारंवार चार्ज दिले जातात. किती दिवस चालणार सर? शिक्षण अधिकारी भेटणारच नाही का आपल्याला पूर्ण वेळ करणारा? किती दिवस असा अर्धा वेळ चालणार आपल्याला? मी येऊन सांगून ठेवलं जेवढे सापडतील तेवढे शोधून मला द्या, मी त्यांचे आदेश घेऊन येतो. खरं तर काही लोक यायला पण तयार होत नाही असं आम्ही म्हणजे 6-7 महिने झाले मी शोधतोच आहे. काही अधिकारी फक्त एकच नाही, अनेक अधिकारी ते यायला तयार होत नाही असं दिसतंय, पण ते प्रयत्न चालू आहे. सर एक महत्त्वाचा विषय MIDCचा मुद्दा आहे सर. प्रत्येक वेळी सांगितलं चालना दिली जाईल, परंतु प्रत्यक्षात काही दिसत नाही सर. आज मी त्यांना MIDCचे काही अधिकारी आणि त्याची पण आहे झालेलं असेल, नावपूरचं असेल आणि मग तरुणांना रोजगार द्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला सगळे करावं लागेल म्हणून सूचना केलेल्या आहे आणि त्यांची पण बैठक घेतली जाईल आणि त्याची पण त्याच्यावर मार्ग काढला. सर 9 महिने झाले तोच विषय आला परत खावटी अनुदान योजनेचा. कुठपर्यंत पोहोचली आणि कधी मदत पोहोचणार ऍक्च्युअली आणि काय चाललंय? पाहिलं तर राज्याची परिस्थिती खूपच वाईट आहे. तेवढंच कारण कॅबिनेटने निर्णय घेतलेला आहे, तो आज ना उद्या द्यावाच लागेल. काहींचं आमदारांनी पत्र दिले, काही खासदारांनी पत्र दिले किंवा आता आम्हाला याची गरज नाही. मग ते उलट सुलट का दिले पत्र हाही मला प्रश्न पडला आहे. लोकप्रतिनिधींना गरज नाही का? आपल्या जिल्ह्याच्या आमदार खासदारांना ते काय आपल्या जिल्ह्याचे खासदार नसले तरी काही आमदार असतील किंवा आमदार उपस्थित त्यांना विचारून घेऊ. माशी सर याची टेंडर प्रोसिजर झालेली होती, नेमकं माशी कुठे शिकली? नाही, जोपर्यंत निधी वितरित करण्याचा आदेश निघत नाही तोपर्यंत टेंडर ओपन करता येत नाही. कारण उद्या जर निधी वितरित केला नाही तर डिपार्टमेंट त्याचं पडेल. टेंडर ओपन करायला 0 मिनिटात होईल. टेंडर प्रोसेस पूर्ण झालेली, पण मला असं वाटतं 3 पक्षाचं सरकार आहे, 3 पक्षाचे नेते. परवा मी भेटलो मुख्यमंत्री महोदयांना, अजित पवार साहेबांना आणि सगळे आमचे अशोकराव साहेब असतील, पवार साहेब असतील, सगळ्यांना विनंती केली. कदाचित उद्या परवा निर्णय होण्याची शक्यता आहे. उद्या तर झेंडावताने परतो इथून गेल्यानंतर परत बोलतो आणि बहुतेक निर्णय आज संदर्भात व्हायला पाहिजे असं मला वाटत होतं. पण ठेवूया, प्रयत्न करतोय मी. कारण 1 मेला 60 वर्ष या राज्याला होत आहेत म्हणून फार खुशीने मी डिक्लेअर केलं, पण तू माझ्या अंगाला देत आहे. आणि मलाही असं वाटतं की एवढंच आहे की विरोधकातून माझ्या निवडणुकीत अजून आवाज उत्पन्न म्हणून बरं चाललंय, परंतु आवाज जेव्हा होतील तेव्हा. पण काय वाद असा आहे की DBT हा विषय मागच्या सरकारमध्ये फार आवडीचा विषय झाला आणि तो DBT चाललाय. पण DBT बद्दल काय नुकसान होतं हे कोणीच पाहत नाही. DBTने विद्यार्थ्यांचंही नुकसान होतं. DBTने एकदा पैसे आले की माणसाचं नियोजन राहत नाही, पैसे कुठे खर्च होतात. आणि हे 50% जर धान्य दिलं असतं तर घरातल्या मातेकडे गेलं असतं, ते नियोजन केलं असतं बिचारीने. ही भावना होती. कोरोना पिरियडमध्ये ते द्यावं असे भावना होती. पण काही ठिकाणी आता ते कोरोनाही संपायला आलं आणि मग याची गरज असेल लिहिणारे अधिकारी आमदार महोदय काही फार मोठी संख्या नसेल, परंतु अनेक लोकांनी उलट सुलट राजकीय हेतू आहे काही मला माहीत नाही, परंतु नेते मात्र निर्णय घेतील असं मला आशा आहे.